छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी खुली झाल्यानंतर लांब लांबून जे शिवभक्त जे आहेत ते साताऱ्यामध्ये दाखल होत आहेत आणि या अनुषंगानं मुंबईहूनही काही शिवभक्त जे आहेत ते साताऱ्यामध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. खूप लांबून आलाय, कसं आज पाहिल्यानंतर पहिल्यांदा काय भावना? खूप आनंद वाटतो आम्हाला बघून. महाराजांची म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं एवढं लवकर होईल ते शक्य. आम्ही बातम्यामध्ये भरपूर दिवसापासून बघत होतो की येणार, पण काल आल्यानं आम्हाला खूप आनंद वाटला. त्यासाठी आम्ही रात्रीच निघालो आणि सकाळ सकाळी आलो बघायला. आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्ही बघितलं प्रत्यक्षात डोळ्याने, म्हणजे खूप आनंद आहे. हे जे होतं काय नाही. काय भावना व्यक्त कराल थोडक्यात की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्यक्ष आपण हे बघतोय, आपण शिवकालीन ही वाघनखं? हाँ, एक्चुअली हिंदी में बोल दूंगा कि हमको भी पता चला कि 19 को इधर आने वाले थे और मतलब हम सवेरे निकले हैं आज ये देखने के लिए. तो अच्छा लग रहा है थोड़ा, मतलब हिस्टोरिक कुछ है. हम सोचा कि देखेंगे आके तो पहले आते ही इधर हम आके ये देख लिए तो अच्छा लग रहा है थोड़ा. इट्स लाइक वी आर कमिंग फ्रॉम, वी आर व्यूइंग आवर पास्ट, व्यूइंग समथिंग विच आवर ancestors, our historical leaders have used in their warfares, right? So there's something, we feel that Indian this thing, so it's good to be here. Thank you. वाघनखं पाहिली, आधी पण उत्सुकता होती, आता पाहताय तुम्ही शस्त्र पण इतर पण आहेत. काय सांगता? अच्छा लग रहा था. आई मीन आई हैड अबाउट इट इन मेनी बुक्स, बहुत सारे बुक्स में पढ़े थे, बट यहाँ पे देख के और एक्चुअल वाघनखं देख के बहुत अच्छा लगा. इट वॉज गुड टू बी हियर. या बोलक्या प्रतिक्रिया म्हणाव्या लागतील, कारण खूप उत्सुकता होती या लोकांना देखील आणि आज हे पाहतायत आवर्जून. आणि आपण पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणात लोकांची जी गर्दी जी आहे ती शिवभक्तांची या ठिकाणी आवर्जून शिवकालीन नखं जी आलेली पाहायला मिळत आहेत. त्यामुळं सध्या तरी या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात केलेला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोदसह संतोष नारवाडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.